नमस्कार मित्रांनो, अंमलकी एकादशी का साजरी केली जाते हे आहेत व्रत ठेवण्याचे फायदे जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दरवर्षी होळीच्या आधी अंमलकी एकादशीचे व्रत केले जाते, जे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. अंमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. हे भगवान विष्णूंसह आवळ्याच्या झाडाच्या पूजेचा सण मानला जातो, म्हणूनच याला अंमलकी एकादशी असे म्हणतात. तुमची भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. वैदिक दिनदर्शिकेनुसार अंमलकी एकादशीचे व्रत 10 मार्च रोजी केले जाणार आहे. तुम्हाला कदाचित अंमलकी एकादशी म्हणजे काय हे माहीतही असेल, पण ही एकादशी साजरी का केली जाते आणि अंमलकी एकादशीचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओत त्याबद्दल सांगणार आहोत. काशीमध्ये अंमलकी एकादशी रंगभरी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. अंमलकी एकादशीच्या दिवशी काशीमध्ये बाबा विश्वनाथांसोबत रंग आणि गुलालाची होळी खेळली जाते, म्हणूनच तिला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. ही एकमेव अशी एकादशी आहे ज्यामध्ये विष्णूंजींव्यतिरिक्त भगवान शिव पार्वतींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. सुखी वैवाहिक जीवन, मोक्षप्राप्ती आणि पापांपासून मुक्तीसाठी अंमलका एकादशीचे व्रत खूप फलदायी मानले जाते. अंमलकी एकादशीचे महत्त्व काय आहे? पद्मपुराणानुसार फाल्गुन शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा गोल एक लहान थेंब पृथ्वीवर पडला, ज्यापासून आवळ्याचे झाड वाढले. या कारणास्तव या एकादशीला अंमलका एकादशी असे म्हटले जाऊ लागले. अंमलकी म्हणजे आवळा, म्हणूनच त्याला अंमलकी असेही म्हणतात. अंमला एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला आणि श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. या दिवशी भगवान शंकर लग्नानंतर पहिल्यांदाच देवी पार्वतीला घेऊन काशीला आले, म्हणूनच या दिवशी महादेवांना गुलाल अर्पण केला जातो. पद्मपुराणात अंमलकी एकादशीचा उल्लेख आढळतो. मोक्ष मिळवण्यास मदत करते. अंमलकी एकादशीचे महत्त्व अक्षय नवमी इतकेच महान मानले जाते. पद्मपुराणानुसार भगवान विष्णू यांनी सांगितले आहे की स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीची इच्छा असलेल्यांसाठी अंमलकी एकादशीचे व्रत खूप शुभ मानले जाते. अंमलकी एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या त्रासांपासून आणि पापांपासून मुक्तता मिळते. अंमलकी एकादशीचा उपवास केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याइतकेच पुण्य मिळते. धार्मिक ग्रंथांनुसार अंमलकी एकादशीचे व्रत 1000 गायी दान करण्याइतके पुण्य देते. आवळा वृक्षाच्या मुळाशी विष्णू, खोडा शिव, वर ब्रह्मा, फांद्यांमध्ये देवमुनी आणि फांद्यांमध्ये देवता राहतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी आवळा वृक्षाची आणि श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.